मी सशक्त, मी सशक्त, मी सशक्त. सुप्रभात श्रोते हो, मी सशक्त कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मोनाली शेंडे सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आज आपण आपल्या स्टुडिओत एका खास अतिथीला आमंत्रित केलंय, जे RBI मधून असिस्टंट मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. तर त्यांच्या जीवन वृत्तांताची कहाणी आज आपण त्यांच्याकडूनच जाणणार आहोत. तर चला त्यांच्याशी बातचीत करूया. आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केले श्रीयुत वसंत पातुर्डे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद मॅम. सर, असं म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. प्रत्येकाचं लहानपण खूप रम्य असतं, अतिशय हवंहवसं असतं. तर तुमचा बाल्यकाळ, तुमचं लहानपण कसं होतं सर, आणि कुठं व्यतीत झालं सर? मी खेड्यातला, माझं गाव म्हणजे अमरावती जिल्ह्यातील एक खेडं, जिल्हा परिषदची शाळा, ग्रामीण पूर्ण परिसर. तेव्हा सिमेंटचे रस्ते नव्हते, सगळा चिखल राहायचा. म्हणजे हे बॅरियर होतेच तेव्हा. पण माझ्या यांनी चांगलं म्हणा की माझे सहअध्यायी सोबत शिकणारे मुलं ते मला खूप मदत करायचे. हा एक चांगला भाग त्यामधला, जो मी नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो. शाळेमध्ये नंतर 7वा वर्ग झाल्यानंतर मला अमरावतीत यावं लागलं. सर, आपण बॅरियर असं म्हटलं, हो. तर हा अडथळा जो आहे, हा हे दिव्यांगत्व आहे, हे कशामुळे आलंय सर? हे मला पोस्ट पोलिओ पॅरालिसिस, तेव्हा लहानपणीच मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता 56च्या वेळेला. म्हणजे वयाच्या साधारणतः कितव्या वर्षी? 1.5 वर्षाचा होतो तेव्हाच आला. हो. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तर दोन्ही पाय डॉक्टर बाल रोग तज्ञांना दाखवलं. ते म्हणे आप इनको जो है बंबई ले जाओ. आणि तेव्हा काही ह्या अमरावती जिल्ह्यात किंवा कोणत्याच गावात ह्या काही सोयी नव्हत्या. मेडिकल कॉलेज आहे तेव्हा 56लाच आपल्या नागपूरला झालं. तर तेव्हाही काही एवढं हे नव्हतं प्रगत, आणि आमची ऐपतही नव्हती. त्या काळात जे थोडीशी शेती होती वडिलाकडे, आणि मुंबईसारख्या शहरात नेणं त्यावेळेला आमच्या परिस्थितीच्या आटोक्याच्या बाहेर होतं. त्याच्यामुळे बाबांनी सोडला विचार, आपल्या गावात अमरावतीत जेवढं ट्रीटमेंट होईल तेवढं आपण पाहू म्हणे. अच्छा. हो. पोलिओ व्हायरस जर शरीरात शिरला तो आपले गुण दाखवतो. त्याचं पाय, हात, 1 पाय, 2 पाय, 2 हात वगैरे जे ज्याप्रमाणे होईल तो इफेक्ट करतो. मग सर, तुमच्या या दैनंदिन जगण्यामध्ये या गोष्टीमुळे खूप अडचणी आल्या असतील. तर कसं तुम्ही त्यांना सामना कसा केला, त्याचं तोंड कसं दिलं त्या अडचणींना? त्यावेळेला अडचणी म्हणजे जाण्या येण्याच्या ज्या राहायच्या, तर आपल्याला जे आहे जसं पायी चालावं लागायचं. 1 काठी घेऊन चालत होतो मॅट्रिक पर्यंत. ते शिक्षक आणि ते माझ्या बरोबरचे विद्यार्थी ती मला सायकलवर घेऊन जायचे माझ्या घरापर्यंत. घरापासून तू ये, तुला शाळेमध्ये घेऊन चालायचे. सेंटर जेव्हा 10वीच्या परीक्षेला होतो तेव्हा अमरावतीचं लांबचं, आम्ही राहत होतो इकडे बडनेरा रोड, आणि सेंटर मिळालं होतं मला शिवाजी हायस्कूल कॅम्प एरिया अमरावती. तेव्हा सिटी बसेस होत्या. तर माझ्यासाठी ते सर्व मुलं राजापेठून बसमध्ये बसायचे, आणि बसने आम्ही जात असो. तिथून मला साथ द्यायचे, पुन्हा तिथून राजापेठला यायचं. सच्ची गहरी दोस्ती. पण वी शुड बी ग्रेटफुल म्हणतात ना, कृतज्ञ असावं. ज्यांनी मदत केली त्याचा काही त्यांचा हेतूही नसायचा. फार तर माझ्या वह्या मागितल्या तर मी त्यांना माझ्या वह्या देत असो, घेऊन जा, तुम्हाला पाहिजे तर लिहून घ्या तुम्ही. परंतु मुलं जी राहायची आपली, सुरुवातीला काही चिडवायची, तो त्रास होतोच. कुणालाही थोडासा दोष असला, चांगल्या व्यक्तीला तो एक प्रवृत्ती अशी आहे की दोष पहिले पाहिल्या जातात, ते गुण पाहत नाहीत. पण नंतर ते पण मित्र झाले माझे. आणि टर्निंग पॉइंट म्हणाल तर 10वी नंतर इथे नागपूरला शासकीय एक अपंग बाल विकासगृह आजही आहे, समाज कल्याण खात्यातर्फे ते चालवलं जायचं. तर तिथे आल्या तर तिथे म्हणजे अपंगाचा एक मेळाच होता. सगळे शारीरिकदृष्ट्या अपंग, ज्याला आता लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणतात, तेव्हा काय ऑर्थोपेडिकली हँडिकॅप म्हणायचे. इथे आल्यानंतर मात्र नागपूरचं मोठं प्रशस्त शहर, रुंद रस्ते, मोठे मोठे कॉलेजेस, त्यांचे प्ले ग्राउंड्स, तिथले सगळे मुलं, तिथल्या शिक्षिका, तिथल्या अधीक्षिका, बाकीचे माझे सहयोगी सगळे. आणि तिथे जी आधी माझा स्वभावही लाजरा बुजरा होता खेड्यातला असल्यामुळे, कारण की कसं जायचं बा, कसं बोलायचं हे. पण तिथल्या ज्या अधीक्षिका मॅडम होत्या, मला त्यांनी बर्डीवर एकदा काही नाटकं बसवायचे ते. तर नाटकं बसवताना मग ते
वेश आणायला लागायचे, काही आणायला लागे बर्डीवरून, काही सजावट करायची आहे तर तू जाऊन घेऊन ये. आम्हाला त्यांनी सायकल शिकवली, अच्छा. तुम्ही सायकल शिका म्हणे. तर आम्ही सायकल शिकलो, त्याच्यामुळे 3 चाकी सायकल. 2 चाकी सायकल. 2 चाकी हो, सायकल. सायकल शिकलो. हा. एका पायाने सायकल हो. कशी चालवायची? बरोबर शिकलो ना. अच्छा, ते ते बरेच- समायोजन तुम्ही तुमच्या शरीराने हो केलं होतं. हो हो. हा. आणि माझ्या बरोबर इतरही मुलं शिकले होते, 4-5 वा. मुलं शिकले. वाह वाह सर, खूप छान. सायकल शिकल्यामुळे जे आहे, मॅडम म्हणायचे की हे सोमवारचे विद्यार्थी होते, त्यांचे टाय आणायचे आहेत खाकी रंगाचे, काही आणायचं असलं तर पहिल्यांदा बर्डीला आजही ते आहे की नाही शॉप, एक मोठं शॉप होतं, त्या दुकानाचा पत्ता दिला मेन रोडचा, आणि तिथे जाऊन गल्ल्यावर जे सेठजी बसतील त्यांच्याशी बोलायचं म्हणे, किंवा आम्हाला पक्क कॅश मेमो लागेल आणि इतक्या इतक्या रुपयाचा इतके पाहिजे नग आम्हाला. तर मी म्हटलं, तर त्यांनी म्हटलं तिथे बसणारे जे तर द्या म्हणे यांना कॅश मेमो पक्का द्या म्हणे. सरकारी याला पक्का कॅश मेमो तेव्हा लागायचा, ह्या बाबी आम्हाला काही माहीत नव्हत्या. तर ते आणून दिला. बाई म्हणे बरोबर केलं, तुला सांगितलं ते काम. तर याच्यामुळे माझं जे आहे मनामधला जे गुजरेपणा जो होता, दडपण म्हणजे यांच्याशी बोलू, मोठे साहेब, मोठं केबिन आहे, मोठे त्यांचं तेव्हा काचेचं केबिन वगैरे होतं असं. अच्छा अच्छा. तर तो आपला जो हे धीटपणा आला त्याच्यामुळे. मोठ्या लोकांजवळ वेळ फार कमी असतो, पण कमी वेळात फाडकन मुद्द्याचं तेवढे 2 शब्द बोलायचे, त्यांना कळून जाते ठीक आहे मी करून देतो, हे अशासारखं झालं त्याच्यामुळे. वा वा सर, खूप छान पातुर्डे सर. म्हणजे तुमच्या भावी व्यवसायाचे धडे तुम्हाला या माध्यमातून, या प्रसंगावरून तुम्हाला शिकायला मिळाले असं मला वाटतं. खरी गोष्ट आहे ही मॅडम. आणि सर तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कसं होतं सर? तर महाविद्यालयीन शिक्षण इथे जे आहे, त्यावेळेला त्या तिथल्या ज्या मॅडम होत्या त्यांनीच माझं ऍडमिशन करून दिलं. शिवाजी सायन्समध्ये त्यांनी मला ऍडमिशन करून दिलं. आणि शिवाजी सायन्समधले सर, प्राध्यापक वृंद, नॉन टीचिंग स्टाफ सगळे मला मदत करायचे त्यावेळेला. आणि समाज कल्याणच्या वसतिगृहावर तुमचं राहणं होतं? समाज कल्याणचं जे अपंगाचं वसतिगृह होतं, अच्छा, तिथे राहत होतो. आणि समाज कल्याण आमच्या इथलं झाल्यानंतर तिथे कसं शारीरिक पुनर्वसन करतात, ऑपरेशन आहे, त्याला कॅलिपर, त्याचे व्यायाम, त्याला कुबड्या देणं, हे झाल्यानंतर तिथून डिस्चार्ज होतो. तिथून डिस्चार्ज झाल्यावर आम्हाला संत चोखामेळा हॉस्टेल, ते पण समाज कल्याण शासकीय ते चालवतात. तर त्याच्यामध्ये अपंग म्हणून तिथे आम्हाला ऍडमिशन मिळालं. माझं म्हणजे 2nd इयर 3rd इयर BScचं 2 वर्ष तिथे. सर, आणि मग तुम्ही सांगितलं की समाज कल्याणच्या वसतिगृहावर तुम्ही राहिलेले आहात, तर इतर दिव्यांग होते, तर कसं तुमचं वातावरण कसं होतं तिथलं? कारण सगळेच अवतीभोवती असणारे सगळे आपल्यासारखेच होते, तर मन एकदम रिलॅक्स झालं असेल तुमचं. अपंग बाल विकास गृह हे जे अपंगांचं होतं, सिनियर आपले बंधू आले त्यांना भाऊ म्हणायचं, एक जसं एक तिचं संस्कार. आणि जसं संत चोखामेळा हॉस्टेलला तिथले वार्डन वगैरे खूप समर्पित लोक होते आधीचे, हे मी म्हणेन. ते वेळोवेळी राऊंड मारायचे, रात्रीचा राऊंड मारायचे, लाईट लागलाय, लाईट जळत आहे, ते आवाज द्यायचे, कोण अभ्यास करतो रे बाबा, एवढं पाहायचे. वा, म्हणजे अगदी चोख त्यांचं परखडचं लक्ष होतं तुमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायचे ते. कोणी कच्चा कोणी करत नसेल तर त्यालाही ते थोडं काउन्सिलिंग करायचे, अरे बाबा संधी आहे, तू असा हे करू नको, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. मिडल स्कूल शिक्षण झालं, महाविद्यालयीन शिक्षण झालं, मग RBI मधला तुमचा नोकरीचा काळ कसा सुरू झाला? BSc झाल्यानंतर MSc ला माझा तो बायोकेमिस्ट्रीला आता जे LIT आहे तिथे नंबर लागला होता MSc साठी. पण त्या वर्षी आमच्याही भावांची वगैरे आर्थिक परिस्थिती डबघाईची होती. आणि संत चोखामेळ्यामध्ये 6 महिने सरांनी सांगितलं तर तुला बाहेर राहावं लागेल, 6 महिन्यांनी तू पहिला वेटिंगवर तूच आहेस म्हणे. पण तेव्हा आमची परिस्थितीच नव्हती, तर ते शिक्षण खंडित झालं. RBIची जाहिरात निघाली तेव्हा मी रिकामाच होतो. मग त्यांच्या परीक्षेचं पत्र आलं, परीक्षेमध्ये नंतर पुढे इंटरव्ह्यूचा कॉल आला, मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये जे मुलाखत घेणारे जी मंडळी होती, तज्ज्ञ मंडळी, त्यांनी काही विशिष्ट प्रश्न विचारले. मग त्यांनी हा प्रश्न एकाने उपस्थित केला होता सरांनी, की हाऊ यू विल कम टू दिस इंस्टीट्यूशन और बैंक. तर मी म्हटलं सर आय कॅन राईड बायसिकल, मैं सायकल चला सकता हूँ म्हटलं. तर त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं, ते पण अवाक झाले. हो म्हणे तुम चला सकते एक पैर से म्हणे. तर असे प्रसंग झाले. पण नंतर जे आहे बाकीचे अधिकारी जे राहायचे ते मला पाहायचे, सायकल नाही येत होतो तर ते म्हणाले नाही बोले अच्छा चलाता म्हणे आता बोले हो.
मग कोणतं डेझिग्नेशन होतं सर आपलं माझं सुरुवातीचं? सुरुवातीला कॉइन नोट एक्झामिनर ग्रेड 2 हं. कम क्लर्क ग्रेड 2 हे डेझिग्नेशन होतं. अच्छा अच्छा. म्हणजे क्लर्क कम कॅशियर सारखं कॅश डिपार्टमेंटमध्ये काम केलं तर त्याला कॉइन नोट एक्झामिनर, आणि जनरल साईडला क्लरिकल कार्यात जर त्याला घेतलं तर ते क्लर्क ग्रेड 2. आणि पोस्टिंग तुमचं नागपूरला झालं? नागपूरलाच पोस्टिंग झालं. मग कामाचं स्वरूप काय राहायचं तुमच्या? कॅश डिपार्टमेंटमध्ये नोटा मोजायच्या, परीक्षण करायचं, हे जे ठरलेलं ते काम होतं ते काम आपल्याला कोटा राहायचा त्यांचा विशिष्ट. तेवढ्या नोटा तुम्हाला सर्वांना, आणि सामूहिक जबाबदारी असल्यामुळे सर्वांचं काम झाल्यावरच, सगळं बॅलन्स वगैरे झाल्यावरच मग ते सेक्शन सुटायचा. बरोबर. नोकरी लागल्यानंतर मग घरचं वातावरण कसं होतं सर? तुमचे आई वडील काय म्हणाले? तुमच्या या जीवन प्रवासात तुमच्या कुटुंबियांचं काय योगदान आहे? वडील तर माझे लहानपणीच वारले. आई आणि भाऊ होते तर त्यांनाही आनंद झाला. माझं 85ला लग्न झालं मॅडम, आणि माझ्या मिसेसमुळे, माझ्या पत्नीमुळेच मी हे करू शकलो. कारण घर ते पूर्ण ती सांभाळायची. मुला मुलींचं शिक्षण आहे, शाळेत जाणं आहे, पेरेंट मीटिंग आहे. फक्त मी काय वह्या पुस्तकं हे बाजारातलं जे आहे, पण बाकी जे आहे मिसेसच पाहायची. वा. रजनी नाव आहे, रजनी नाव. पातुर्डे. रजनी नाव जरी असलं पण तुमच्या आयुष्याची सकाळ, तुमच्या आयुष्याचा दिवस त्या बनल्या. हो. बरोबर. तर पातुर्डे सर, तुम्ही तुमच्या मॅडमसाठी एखादं गाणं डेडिकेट करू शकाल आमच्या या कार्यक्रमामध्ये? तर मी तर मॅडम जास्त भजनाचं हे करतो. तर एक माझं जे आवडतं भजन आहे, मोगरा फुलला, मोगरा फुलला. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोपा लावियले द्वारी. इवले से रोपा लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणखी एक विचारावंसं वाटतंय. बँकमध्ये काम करत असताना आणि सांसारिक जबाबदारी निभावताना तुम्ही फावला वेळ कसा मिळवत होतात आणि काय तुमचे छंद काय आहेत? छंद म्हणजे माझा हा अपंगाला जे आहे, अपंगाचे जे जो रडत येणारा अपंग, काही वेदना घेऊन येणारा अपंग, दुःख घेऊन येणारा अपंग आमच्याकडून त्याचं काउन्सिलिंग केल्यावर, त्याला मदत केल्यावर तो हसत जायचा. हेच मला जसं लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसणं, याच्यात मला आनंद वाटायचा की काहीतरी केलं आपण बा. त्यावेळेला काम असे करायचे का, कधी आता पावसाळ्यात आपले सण सुरू व्हायचे, कधी देवी आल्या, दसरा गेला, दिवाळी आल्या, तेव्हा आम्ही गावाला जायचो फक्त पहिलं. बाकी याच्यात म्हणजे ड्युटी केली, आपली ड्युटी झाली की नंतर हे 8:30 ते 9 वाजेपर्यंत आम्ही तिथे बसायचं. लोकांचं गारानं जे काही म्हणणं आहे, बदल्या आहेत, नोकरीची अडचण आहे, तेव्हा आजच्या एवढे जे कायदे नव्हते, आणि अधिकारी पण जे आहे कायदे नसल्यामुळे ते म्हणायचे की तुमचं हे स्टॅच्युटरी नाही आहे, हे आमच्यावर सोडलं आहे त्यांनी. तर याला पहिले तुम्ही कायदेशीर रूपांतर करून घ्या म्हणून सगळे ते कमिशन हे ते बसले. आणि मग आमची मागणी की बा कायदा करा. तो 1995चा जो आहे इक्वल अपॉर्च्युनिटीचा, तो कायदा संमत झाला पार्लमेंटमध्ये. आणि आता 2016ला पण त्याच्यापेक्षा चांगला, त्याच्यामध्ये व्याख्या वगैरे, आणि बाकीचे जे आहेत ज्यांना लोक
आमचे अंध अपंग मूकबधीर तरी ठीक आहेत, पण लेप्रसी क्युअर्डला त्यांचे घरचे लोक नव्हते स्वीकारत मॅडम. घरचे जे लोक नातेवाईक आहेत ते त्यांना सर्टिफिकेट डॉक्टर द्यायचे की यांचा आता क्युअर झालेला आहे, ते काही आता हे पसरवत नाहीत आजार, त्यांना त्यांचे नातेवाईक नव्हते ठेवत. तर ते त्या लोकांनाही आता त्यांनी म्हटलं आहे की नाही नाही, त्यांच्याजवळ निगेटिव्हचं सर्टिफिकेट आहे, त्यांना त्यांच्यापासून तुम्हाला काही धोका नाही, त्यांना जे काही काम येते ते काम त्यांना द्या. तर त्यांची पण गणना दिव्यांग प्रकारातच झालेली आहे आता. त्यांच्या हातापायाचे बोट झालेले असतात, झडून जातात बोट, आणि चेहऱ्यालाही वगैरे विद्रूपपणा येतो. त्यावेळेला अपंग असोसिएशन एका त्या संगम चाळेत त्यांचं कार्यालय होतं, तर मी जात होतो ते त्यांच्या याच्यात मदत करायला. एक सदस्य म्हणून, एक कार्यकर्ता आधी मी जात होतो शिकत असताना इथे म्हणजे ठराविक दिवशी त्यांचे कधी मोर्चे असले, कधी विधानसभेवर काही एखादं शांततापूर्ण आंदोलन असलं तर आम्ही जायचो. आणि इथे लागल्यानंतर मी जास्त वेळ द्यायला लागलो त्यांना. मग असं करता करता त्यांनी मलाच सेक्रेटरी निवडलं. काय तर मी म्हटलं बा मी नवीन आहे, तू सिनियर लोक आहेत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. फक्त एवढंच एक ह्याच्यात प्रसंग म्हणजे की एकदा इथेच आपल्या आकाशवाणी चौकात, तेव्हा एवढी सिक्युरिटी नाही राहायची, विधानसभेचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असताना, आणि त्यावेळेला ते अंतुले साहेब मुख्यमंत्री होते. आमचाही अशाच मागण्यांसाठीच पेंडॉल होता, ज्या आता झाल्या आहेत. हे आम्ही तेव्हा म्हणजे साधारण 80-81 साली जागतिक अपंग वर्ष असताना ते पेंडॉलमध्ये आम्ही काही 5 जण होतो बसलेलो अपंग. आम्ही काही त्यांना प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. त्यांची लाल दिव्याची गाडी, त्या गाड्या थांबल्या एकदम, तर एकदम एवढी मोठी व्यक्ती आली आणि आम्ही 4-5 लोक होतो, आणि ते मागण्यांचं निवेदन दिलं त्यांना. मी तुमचं काम करतो म्हणे, तुम्ही आंदोलन मागे घ्या. तर कोणत्या मागण्या होत्या या? अपंगाचं रिझर्वेशन जे त्याला स्टॅच्युटरी म्हणजे कायदेशीर जसं त्यांना संमती नव्हती. आता जो कायदा केलेला आहे, जो 1995चा अपंगांचा कायदा, आता 2016चा, आता तर त्यांनी 21 प्रकारचे आजार त्यांना हे अपंगत्वाच्या याच्यात घेतलेले आहे. अच्छा, म्हणजे कायदेशीर हक्क बहाल केलेले आहेत. कायदेशीर हक्क दिले, तुम्ही त्यांना नाकारू शकत नाही. इव्हन तुम्हाला बॅरियर फ्री म्हणजे जे अडथळा विरहित वातावरण द्या, आणि त्याच्यामध्ये लेप्रोसी क्युअर्ड काय, थॅलेसेमिया, जे सिकल सेल ग्रस्त काही पेशंट असतात, इव्हन तो MS सारखा मल्टिपल स्क्लेरोसिस वगैरे तो आजार पण त्याच्यात आलेला आहे. सर, मग पाहुणा घरी आला की आपण त्याला जाताना एक शिदोरी देत असतो, पण इथे आमच्या घरी तुम्ही आलेले आहात, तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना तुमच्या अनुभवांची कोणती शिदोरी द्याल, काय सांगाल त्यांना? तुम्हाला काही ना काही टेक्निकल म्हणा, कॉम्प्युटरचं म्हणा, हे करणं आजच्या मुलांना मुलींना आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला भाषेवर प्रभुत्व मिळवा, आणि जितके तुम्ही हे कराल, इंग्रजी तर पहिले पाहिजेच, कारण की कॉम्प्युटरचीच भाषा ती आहे. तुम्ही कुठेही जगात गेला तर एक लँग्वेज म्हणून इंग्लिश आजही आहे. मेहनतीशिवाय काही आयुष्यात करू शकत नाही कोणी व्यक्ती, सुदृढ असो की अपंग असो. अडथळे आपल्याला आहे की जेव्हा आपल्याकडे काही उणीव असते जशी, तर ते जास्त शक्तीने त्या याची तयारी करतात. म्हणजे ॲडव्हर्सिटी जी असते त्याच्यामुळे ते आपल्याला बाकी कोणीच नाही. आपली ॲडव्हर्सिटी आहे, आपल्यामुळे कमकुवत म्हणजेपणा आहे किंवा आर्थिक कमजोरी आहे, त्याच्यात तुम्ही आपल्यातलं 100% द्या, तेव्हाच आपण त्याच्यात यशस्वी होऊ. खूप छान सर, अतिशय मोलाचा संदेश तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना दिला. तर पातुर्डे सर, आज आपण इथं या कार्यक्रमात आलात आणि खूप छान या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना अत्यंत छान असं मार्गदर्शन केलं. तर त्यासाठी मी आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपली अत्यंत ऋणी आहे सर. धन्यवाद मॅडम, फार आभारी आपला. नमस्कार. नमस्कार. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त.